आता आपण खेळ खेळणार आहोत. असा नवीन खेळ आहे, जरा बदल केलेले. मी एक अक्षर देणार तुम्हाला, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचं. जर एका मिनिटाच्या आत 5 गाणी तुम्ही गायलात सगळे मिळून, तर मी तुम्हाला 1000 रुपये तर देईनच, पण सोन्याचं नाणं सुद्धा देईन, बोनस म्हणून, बक्षीस म्हणून. ठीक आहे. पहिलं अक्षर तुमच्यासाठी आहे ब. ब बदकातला. ब वरनं कोणाला गाणं येत नाही? आणि महेश्वर सामोरी बसले मला रे दत्त गुरु दिसले मला रे दत्त गुरु दिसले. दुसरा अक्षर आहे तुम्हाला स. स स ससा कब्ज जसा त्याने काजवाची पैज लाविली बिगी बिगी जाऊन जाऊन शर्यत रे आपुली. ससा रे ससा रे कासवाची त्याने कासवाची पैज लाविली. आता आणखी एक शब्द ह. हिची चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर वटडळली जशी मावळ्याच्या उन्हात केवळ्याच्या वनात नागिन सळसळली. आणि तुम्हाला अक्षर आहे पुन्हा स. भोलानाथ पाऊस पडेल काय. पुन्हा एक अक्षर तुम्हाला आहे स. हिंदी पण चालू शकतो. स. सोनईचा सूर कसा? सोनईचा सोनईचा सूर. थांब ना, झालं ना, ती बोलते. सो गया आसमा हो गया 5 गाना हो गया. आणि 5 गाण्यांबरोबरच वहिनी तुम्हाला हे 1000 रुपये वहिनी तुमचे. थँक्यू. आणि शिवाय सोन्याचं नाणं 1900 रुपये वहिनींनी जिंकलेले आहे. शिवाय सोन्याचं नाणं जिंकलेलं आहे. आता बघूया गायकवाड वहिनी एकूण किती रुपये जिंकतायत या फेरीमध्ये. मी एक अक्षर सांगणार, त्या अक्षरावरून सुरू होणार एक गाणं तुम्ही गायचंय. अशी 5 अक्षर 5 गाणी जर तुम्ही गायलात व्यवस्थित बरोबर न चुकता मुखडे त्या गाण्यांचे, हिंदी असोत मराठी असोत कुठलीही असोत गाणी, 1000 रुपये तर मिळतील. शिवाय याच्यात सोन्याचं नाणं आहे तेही मिळेल. पहिलं अक्षर आहे ल. लोरी दूध की कटोरी दूध में बताशा मुन्ना करे तमाशा. ह. है ना बोलो बोलो है ना बोलो बोलो पापा को मम्मी से मम्मी को पापा को प्यार है प्यार है. काय ना पापा को पापा से प्यार है. मम्मी से काय वेगळे काय लिखे. बर. ल. लो चली में देवर की बारात लेके लो चली में ना बैंड बाजा ना है बराती खुशियों की सौगात लेके लो चली में. म. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे चढ़ जाए उसे कहो कभी सामने तो आए. मेरे ख्वाबों में जो आए. श. मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है. 5 ही गाणी तुम्ही गायला आहात. 1000 रुपये हे तुम्हाला मी देतोय. थँक्यू. काही लोकांना वाटेल की अरे दुसऱ्या राऊंड मध्ये मिस्टरांनी मदत केली, आताच्या राऊंड मध्ये फॅमिलीने मदत केली, मग वहिनींनी काय केलं? वहिनी करणार. मानाची पैठणी कुणाला मिळणार, कोण ठरणार आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर? पाडेकर वहिनी की गायकवाड वहिनी? खेळ असा आहे की वहिनींच्या हातात एक एक चेंडू असणार आहे. वहिनींनी तो चेंडू तिथून असा टाकायचा आहे. हा चेंडू या 2 ठोकल्यांच्या मधून बरोबर गेला पाहिजे. त्या ठोकल्यांना न लागता ते ठोकळे न पडू देता दोन्ही वहिनींना प्रत्येकी 5-5 संध्या मिळणार आहेत. बघूया कुठल्या वहिनी ठरतात होम मिनिस्टर. तुमची वेळ सुरू होते आता.
संधी क्रमांक 2. हा आता 3च संध्या आहेत. वहिनी त्यांनी एकदा टाकलेलं आहे, आता तुम्हाला एकदा टाकावंच लागेल. तिसरी संधी. कम ऑन. 1 2 3. तीन झाल्या. आणखी 2 संध्या. बघूया काय होत आहे. 1 2 3. शेवटची संधी. बघूया गायकवाड वहिनी की पाडेकर वहिनी. चला 1 2 3. त्या 2 छोट्या ठोकळ्यांमधून एकदाच चेंडू पार झाला गायकवाड वहिनींचा. त्यामुळे त्या आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठीतर्फे ही छोटीशी भेट होती. आणि 5 संधींपैकी तब्बल 2 वेळेला चेंडू ज्यांचा त्या ठोकळ्यांमधून पार झाला त्या पाडेकर वहिनी ठरलेल्या आहेत आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर. त्यांना रूपसंगम तर्फे ही मानाची पैठणी. तर आजचा एपिसोड इथे संपलेला आहे. भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये अशी धमाल मजा मस्ती करत कुठल्या तरी सोसायटीत, कुठल्या तरी चाळीत किंवा कुठल्या तरी वसाहतीत 2 वहिन्यांसोबत मी जितेंद्र जोशी तुम्हाला भेटणार आहे पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. प्रेम करा एकमेकांवर, कारण शेवटी प्रेमच टिकतं. आय लव्ह यू ऑल.